नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काळकाम वेग यातला एक प्रश्न आहे की जो की तुम्हाला नवोदयला सर्व स्पर्धा परीक्षांना आणि स्कॉलरशिपलाही विचारला जातो. तर हा प्रश्न आपण आपल्या विद्यार्थी कसे सोडवते बघूया. एका यंत्राने 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या तर 1100 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? पहिल्यांदा आपण 3 गुणिले 120 x गुणिले 1100 आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण सोडवू शकतो. आपल्याला हे 1100 गुणिले 3/120 तर x बरोबर किती? ह्या शून्य गेला 3 एके 3 3 चौक 12 4 एके 4 4 चौक 16 इथे राहिले 2 हा 0 आणि 2 4 पंचे 20 45 मिनिटे. बरोबर, व्हेरी गुड. इयत्ता 5वी नवोदय तसंच स्कॉलरशिपला विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल बघा. ताशी 180 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एक खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? तर इथे विचारलेलं आपल्याला रेल्वेची लांबी किती. तर गाडीची लांबी काढताना ह्याचं सूत्र आहे ताशी वेग गुणिले वेळ गुणिले 518. 180 ताशी वेग आहे. आपला ताशी वेग 180 आहे. आता इथे गुणिले वेळ करायचं. इथे एक खांब 12 सेकंद म्हणजे इथे 12 करायचं. आता 518 गुणिले 518 18 एके 18 हा वरचा शून्य इथं आला. 10 12 यांचा गुणाकार करायचा. आन्सर येते 120 गुणिले 5 आपला आन्सर येते 600. क्रमांक डी 600 मीटर याचं उत्तर निघालेलं. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच प्रश्न तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.